कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी 46.4 फुटांवरती आता आहे। पंचगंगेची पाणी पातळी कालपासून 1.5 फुटांनी घटलेली आहे। मात्र कोल्हापुरातील काही भागांमध्ये आजही पुराचं पाणी कायम दिसतंय। कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील पाणी ओसरलेलं आहे। मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेलं आहे। कोल्हापुरातील तब्बल 85 बंधारे हे सध्या पाण्याखाली आहेत। कोल्हापूर शहरासह करवीर तालुक्यामधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी देण्यात आलेली आहे। तर शिरोळ तालुक्यामधील पूरग्रस्त भागातील फक्त 9 शाळांना आज सुट्टी दिली गेली। जिल्ह्यातील इतर सर्वच तालुक्यामधील शाळा या आज सुरू राहणार आहेत। आणि याच विषयी आपण अधिक बोलूयात। आज अपडेट जाणून घेऊया। प्रतिनिधी शेखर पाटील सध्या कोल्हापुरातल्या कुंभार गल्ली परिसरामधून आपल्या सोबत आहेत। शेखर, सुरुवातीला अनेक भागांमध्ये पुराचं पाणी शिरलेलं होतं, त्यात अर्थातच कुंभार गल्लीचाही समावेश होता। आता तिकडचं नेमकं काय चित्र आहे? तिथेही पूर ओसरायला सुरुवात झाली आहे का? गुरु, कोल्हापूर शहरातील अनेक भागांमध्ये पाणी घुसलं होतं। त्यातील काही भागातील पाणी ओसरलेलं आहे। कुंभार गल्लीतील पाण्याची पातळी जी आहे ती ओसरू लागली आहे। मात्र आता देखील ज्या कुंभार गल्लीमध्ये सगळ्यात पहिला जे आहे ते पुराचं पाणी या ठिकाणी पाहायला मिळत होतं, तिथली परिस्थिती मात्र अजूनही गंभीर आहे। आता बघितली तर ही कुंभार गल्लीच्या बाजूला जयंती नाला आहे आणि त्या जयंती नाल्याचं पाणी जे आहे ते या संपूर्ण परिसरामध्ये महापूर आल्यानंतर येत असतं। आता देखील जवळपास 4 ते 5 फूट पाण्याची पातळी या संपूर्ण परिसरामध्ये आहे आणि ही जी दृश्य आपण पाहताय बाजूला मोठ्या प्रमाणात घरं जी आहेत ती अजूनही पाण्यात असल्याचं पाहायला मिळतं। जवळपास 50 ते 60 घरांमध्ये या संपूर्ण परिसरामध्ये सगळ्यात पहिला जे आहे ते पाणी आलं होतं आणि त्यानंतर महापुराची परिस्थिती गंभीर होत चालली होती। पंचगंगेची पाणी पातळी देखील तिकडे सातत्याने वाढत होती। मुसळधार पाऊस सुरू होता। मात्र 2 दिवसांपासून पावसानं उसंत घेतलेली आहे आणि त्यामुळे पंचगंगेची जशी पाणी पातळी कमी होत चाललेली आहे तसतशी इथली देखील पाणी पातळी कमी होते। कारण हा जो जयंती नाला आपण पाहतोय बाजूला जाणारा, हा जयंती नाला पुढे जाऊन पंचगंगे नदीला मिळतो आणि एकीकडे पंचगंगा नदीची पाणी पातळी जेव्हा वाढते तेव्हा मात्र याच खर तर जयंती नाल्याचं पाणी जे आहे ते संपूर्ण परिसरात ज्या ज्या ठिकाणी नाल्याकडेला जी वस्ती आहे त्या वस्तींमध्ये घुसताना पाहायला मिळते। मात्र सध्या ही कोल्हापुरातल्या कुंभार गल्लीची दृश्य जे आहे ते आपण एका इमारतीवरून पाहतोय। मोठ्या प्रमाणात इथल्या परिसरात पाणी असल्याचं साम्राज्य पाहायला मिळतंय। जवळपास 4 फूट पाणी गुरु या ठिकाणी अजूनही आहे। इथले नागरिक जे आहे ते कधी एकदा पाणी पातळी कमी होईल याची प्रतीक्षा करताना पाहायला मिळतात। जवळपास 60 कुटुंब अजूनही या ठिकाणी खरं तर पाण्याखाली असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे नक्कीच आज पावसानं उसंत घेतली। जसं 2 दिवस कोल्हापुरातल्या काही भागांना दिलासा मिळालाय खरं आहे, पण मात्र अद्यापही काही भागांना पुराचा फटका आपल्याला तसाच कायम दिसतोय। धन्यवाद शेखर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढे जाऊ, बातमी घेऊयात पुण्यातनं। पुण्यामधील भिडे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेलेला आहे। खडकवासल्यामधनं विसर्ग सुरूच आहे। खडकवासला धरणामधनं 16,247 क्युसेकनं मुळा मोठ्या नदीमध्ये विसर्ग करण्यात येतोय। मुळा मोठ्या नदीकाठच्या वस्त्यांना धोक्याचा इशारा देण्यात आलाय। सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिलेल्या आहेत। भिडे पुलाहून पाणी वाहू लागलेलं आहे। नदी पात्रालगतचे रस्ते हे सध्या पाण्याखाली आहेत। वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेला आहे। भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे, त्याची दृश्य आपण बघतोय। खडकवासल्यामधनं मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे। खडकवासला धरण क्षेत्रात मोठ्या स्वरूपाचा पाऊस सुरू आहे आणि म्हणून विसर्ग वाढवावा लागलाय। खडकवासला धरणातून सध्या 25,000 पेक्षा जास्त प्रमाणात जो विसर्ग क्युसेकनं सुरू असल्याचा आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचा परिणाम जो आहे तो पुण्यातल्या या सगळ्या नदीपात्रातून आपल्याला दिसतो आहे। हे भिडे पुलावरचं सगळं दृश्य, भिडे पुलाच्या वरून पाणी कशा पद्धतीनं वाहतंय, पाण्याचा प्रवाह किती वेगानं सुरू आहे हे आपल्याला बघायला मिळतंय। या सगळ्या परिसरातली वाहतूक जी आहे ती बंद करावी लागलेली आहे। या भिडे पुलावरून पाणी वाहत असताना नदीकाठी असलेली जी पलीकडच्या बाजूची दुकानं आहेत त्या दुकानांमध्ये देखील पाणी शिरत असताना आपण पाहतोय। तिथली दुकानं बंद करावी लागलेली आहेत। नदीपात्रालगतचा जो रस्ता आहे तो देखील वाहतुकीसाठी बंद करावा लागलाय। पर्यायी रस्त्यानं पुढे जाण्याचं, वाहतुकीतून मार्ग काढत वाट काढण्याचं काम पोलिसांकडून सूचना देण्याचं सुरू आहे। इतकंच नाही तर नदीकाठी लोकांना महानगरपालिकेकडून सूचना दिल्या जातात की नदीपात्रात कोणीही उतरू नका। पाण्याचा विसर्ग जो आहे तो वाढवल्यामुळे मोठ्या प्रवाहात पाणी जे आहे ते पुढे वाहतंय। आपण जर उजव्या बाजूला बघितलं तर हे संपूर्ण दृश्य नदीपात्र जे आहे ते कसं व्यापून गेलंय ते पाहतोय। आपण पाहिलं की हा जो उजवीकडचा भाग आहे हा रस्त्याचा भाग आहे। या रस्त्यावरून देखील पाणी वाहतंय। स्ट्रीट लाईट आपल्याला अर्ध्यापेक्षा जास्त पाण्यात बुडाल्याचं बघायला मिळतंय। जर हा विसर्ग वाढला तर ही पाणी पातळी वाढून पुलापर्यंत देखील पाणी लागण्याची शक्यता आहे। सगळ्या पुणेकरांना आवाहन आहे, कृपया काहीही कारण असेल तरी नदीपात्रात जाऊ नका। जी नदीकाठची घरं आहेत तिथल्या नागरिकांना सूचना आहे, सुरक्षित ठिकाणी आपण
स्थलांतरित व्हा. ज्यांची नदीकाठी दुकानं आहेत त्यांनी देखील विनाकारण दुकानामध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःची काळजी घ्या. व्हिडिओ जर्नलिस्ट वेदांत मी ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे. आणि आता नागपुरातनं पुढची अपडेट घेऊयात. नागपूर जिल्ह्यामधील उमरेड तालुक्यातील मकरधोकडा डॅम ओव्हरफ्लो झालेला आहे. धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे पर्यटकांची गर्दी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. जिल्ह्यामध्ये सर्वत्र सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरण आणि तलाव हे भरल्याचं चित्र दिसतंय. मकरधोकडा ओव्हरफ्लो झाल्याचं कळताच पर्यटकांनी निसर्गरम्य परिसरामध्ये मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. पर्यटकांची गर्दी होताच विक्रेत्यांनी या ठिकाणी खाद्यपदार्थांची दुकानं थाटलेली आहेत. अनुचित घटना टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्याची गरज आता या ठिकाणी निर्माण झालेली आहे. नागपूरमधनंच पुढची अपडेट आहे. नागपूर शहरामधील अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झालेला आहे. सांडव्यामधनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आठवड्याभराच्या पावसामुळे अंबाझरी तलावाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे. तलावाची ओव्हरफ्लोची पाणी पातळी हे 316 मीटर इतकी आहे. गेल्या वर्षी अंबाझरी तलावाच्या ओव्हरफ्लोमुळे शहरामधील अनेक वस्त्या या जलमय झालेल्या होत्या. हिंगणा, MIDC आणि वादी परिसरामधील पाणी सुद्धा अंबाझरी तलावामध्ये आलंय. नाग नदी, नाले आणि सखल भागामधील नागरिकांना यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. आणि याच विषयी आपण अधिक बोलूया. नागपुरातनं आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्यासोबत आहे. जितेंद्र, आपण जर बघितलं तर मागच्या वेळेला जेव्हा अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला होता तेव्हा काय परिस्थिती नागपूरकरांवरती ओढवली होती याचं चित्र समोर आहे. आणि अशात आता पुन्हा एकदा सतर्क राहण्याची गरज. नक्कीच गुरु, कारण गेल्या वर्षी 23 सप्टेंबर 2023ला जो पाऊस आलेला होता आणि या पावसामुळे अंबाझरी तलाव हा ओव्हरफ्लो झालेला होता. काही तासातच 300 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली होती आणि हे पाणी अंबाझरी तलावाच्या ओव्हरफ्लोमधून निघून नंतर नागनदी आणि इतर नाल्यांमध्ये गेलेलं होतं आणि त्यामुळे अनेक ज्या वस्त्या आहेत त्या जलमग्न झालेल्या होत्या आणि नागरिकांचं प्रचंड असं मोठं आर्थिक नुकसान झालेलं होतं. त्यानंतर आता पुन्हा सततच्या आठवड्याभराच्या पावसानंतर अंबाझरी तलाव हा ओव्हरफ्लो झाला आहे आणि अंबाझरी तलावाच्या एका बाजूमधून आता पाण्याचा ओव्हरफ्लो सुरू झालेला आहे. मोठ्या प्रमाणात हे पाणी वाहत आहे आणि हे पाणी आता नागनदीमध्ये आणि इतर नाल्यांमध्ये चाललेलं आहे. त्यामुळे मनपाने जो आहे तो सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. जे नदीकाठचे असतील, नाल्याकाठचे नागरिक असतील किंवा सखल भागातील असतील, कारण उर्वरित जे 2 दिवस आहेत, पुढील 2 दिवस, त्या 2 दिवसात पुन्हा येलो पावसाचा अलर्ट हा हवामान खात्याने दिलेला आहे. त्यामुळे पाऊस हा जर सतत आणि संततधार असाच जर पडत राहिला तर आणखी पाण्याची पातळी ही वाढू शकते. केवळ अंबाझरीच नाही तर नागपूर जिल्ह्यातील इतरही जे काही धरणं आहेत आणि जलाशय आहेत त्या जलाशयामध्येही पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि अनेक किमान 3 जलाशय जे आहेत तिथून आता पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे नदीकाठच्या आणि नाल्याकाठच्या लोकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. गुरु, धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. पुढे जाऊयात. पावसाच्या संततधारेमुळे राज्यामधील अनेक धरणं ही भरलेली सध्या दिसतात. मुंबई आणि पुण्यानजीकची धरणं 100% भरण्याच्या मार्गावरती आहेत. नागपूर, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीमधील धरणं ही फुल झालेली आहेत. मुंबईला पाणी पुरवठा करणारी मोडकसागर, तानसा आणि भातसा धरणं सुद्धा भरलेली आहेत. पुण्यामधील खडकवासला धरण फुल झालेलं आहे तर पानशेत धरण 94% आणि वरसगाव धरण हे 80% भरलेलं आहे. पुण्यामधील तोतलाडोह धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय. सातारामधील कोयना आणि सांगलीमधील चांदोली धरणामधील पाणीसाठ्यामध्ये सुद्धा मोठी वाढ झालेली आहे.